नमस्कार श्रोतेहो, पीपी स्टोरी टेलर मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात एक अद्वितीय लग्नगाठ या कथेतील भाग 67. इंडस्ट्रीतील प्रत्येकाला माहिती होतं की डॉलीने गंधारला कसे फसवले आहे ते. गंधार अवनीचा मंगेतर आहे हे माहीत असूनही डॉलीने साम दाम दंडभेद या सर्व गोष्टींचा वापर करून स्वतःच्या फायद्यासाठी त्याला पटवले होते. गंधार आणि अवनीचे नाते तोडले होते. इंडस्ट्रीतील सर्वांना हे माहिती होतं आणि प्रत्येक जण ते खराबच मानत होतं. पण आता डॉलीने त्याहूनही वाईट केलं आहे. प्रेग्नंट झाल्यानंतर ती एवढ्या मोठ्या मंचावर स्पर्धा करण्यासाठी आली. तिने हा विचार केला नाही की ही बातमी समोर आली तर लोक याचा काय विचार करतील. आज ती खूप अपमानित झाली होती आणि अपमानात भर पडली ती म्हणजे हा काही छोटासा कार्यक्रम नव्हता आणि त्याशिवाय त्याचे थेट प्रक्षेपण होत होते. म्हणजे प्रत्येक जण त्यांच्या घरी बसून संपूर्ण देशातून पाहत होते आणि संपूर्ण देश डॉलीवर थुंकत होता, कारण ती लग्नापूर्वी गर्भवती होती. स्टेजच्या खाली बसलेले लोकही आपापसात बोलत होते की अशा लोकांची ही अवस्था होते, याला हे लोक स्वतः जबाबदार असतात आणि हे लोक यालाच पात्र असतात. स्टेजच्या खाली बसलेल्या लोकांचे बोलणे ऐकून डॉलीला आणखी राग येतो आणि तिच्या मनात अवनीबद्दलचा द्वेष वाढत जातो. तिने अवनीकडे डोळे विस्फारून पाहिलं, कारण तिला चांगलंच माहिती होतं की अवनी तिचा खूप तिरस्कार करते. अवनी तिला इतका धक्का देईल की तिच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय कुठलाही पर्याय उरणार नाही. डॉली आता मनात विचार करत होती की अवनीला तिच्या प्रेग्नन्सीबद्दल आधीच माहिती होती, पण अवनीने ही गोष्ट एकदाही तिच्या लक्षात आणून दिली नाही. इतकेच काय तर डॉलीने तिला कितीतरी वेळा त्रास दिला, तेव्हा ना अवनीने तिचा संयम गमावला ना किंवा तिने सत्य उघड केले. नाही की तिला डॉलीच्या गर्भधारणेबद्दल आणि तिच्या योजनेबद्दल काही माहिती होऊ दिलं. असो, अवनी आहेच तशी भयंकर संयमी आणि तज्ज्ञ. डॉली आपला चेहरा हाताने लपवून रडायला लागली आणि अवनीकडे किसलेल्या दातांनी बघून म्हणाली, तू तू इतकी निर्दयी कशी होऊ शकतेस. डॉलीच्या आवाजात तीव्र वेदना आणि क्रोध होता. तिने अवनीकडे पाहिले. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. अवनीने शांतपणे डॉलीकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ती स्थिर आणि शांत होती, जणू काही तिच्या मनात काहीच हलचल नाही. डॉली, तुझ्या भावना मला समजतात, अवनी म्हणाली, पण मला हे जाणून घेऊन तुला अजून वेदना द्यायचा हेतू नव्हता. माझ्या निर्णयांचा परिणाम तुझ्यावर कसा होईल हे मला माहिती होतं, पण तुझी आणि माझी दोघींचीही परिस्थिती वेगळी होती. डॉलीने तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसले आणि तिने रागाने आपली मुठ्ठी घट्ट केली. अवनी, मला वाटलं की तू माझी मैत्रीण आहेस, पण तुझ्या या कृत्यामुळे मला कळलं की तू कधीच नव्हतीस. तू हे कसं करू शकतेस? तुला माझ्याबद्दल दया आली नाही? तू माझ्याशी हे कसं वागलीस? अवनीच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. ती डॉलीकडे पाहत होती, जणू तिने एखादे कार्टून पाहिले आहे, आणि अवनी म्हणाली, तुझ्यासोबत असे घडायला नको होते ग. डॉलीला खूप वेदना होत होत्या. खूप अस्वस्थता आणि गुदमरल्यासारखं वाटत होतं. ती खाली गुडघ्यांवर बसली. बाकीचे लोक विचार करत होते, कदाचित तिचा गर्भपात झाला असावा. आयोजकाने त्वरित तिथे ड्युटीवर असलेल्या नर्सला बोलावले.
नर्सने अधिकृतपणे जाहीर केले की होय, डॉलीचा गर्भपात झाला आहे. स्ट्रेचर बोलवण्यात आले आणि त्यांनी डॉलीला बाहेर काढण्यास सुरुवात केली. पण यावेळी डॉलीला तिचा गर्भपात झाला आहे यापेक्षा जास्त त्रास हे सगळं अवनीने केले आहे याचा होत होता. तिने अवनीकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहिले आणि तिच्याकडे बघत म्हणाली, तुला काय वाटलं? मला अशा अवस्थेत टाकून तुझी परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली होणार आहे? असे काहीही होणार नाही. तुला माहिती देखील आहे का, तुला गंधारने विकले आहे. डॉलीला वाटले की हे ऐकून कदाचित अवनी अस्वस्थ होईल, पण अवनीच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत नव्हत्या. तिथून डॉलीला घाईघाईने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथून सर्व डॉक्टरांनी तिच्या गर्भधारणेच्या आणि गर्भपाताच्या न्यूजचे कन्फर्मेशन दिले. हॉस्पिटल बाहेर मीडियाचा जमाव जमला होता, कारण आता ही गोष्ट लोकांपासून लपून राहिलेली नव्हती आणि त्यात काही गैरसमज किंवा कोणाचे तरी षडयंत्र असावे अशी शंकाही उरली नव्हती. या सर्व प्रकारामुळे आयोजकांनी 20 मिनिटांसाठी हा सोहळा थांबवला आणि काही वेळाने पुन्हा पुरस्कार सोहळा सुरू केला. तोपर्यंत अवनी येऊन तिच्या जागेवर बसली होती आणि कार्तिक सक्सेनाही त्याच्या जागी येऊन बसला होता. आतापर्यंत कार्तिक सक्सेनाला कळून चुकलं होतं की अवनीच्या नादी लागणे काही बरोबर नाही, कारण अवनी ही एक समुद्रासारखी आहे जी बाहेरून शांत दिसते, पण आत काय चालले हे कोणालाही कळत नाही. तिच्या आतमध्ये तिने किती वादळ, किती विध्वंस सामावून घेतला आहे हे कोणालाही कळू शकणार नाही. आता या कार्तिक सक्सेनाला भीती वाटत होती की या सगळ्या प्रकारानंतर कदाचित डॉली त्याच्या आणि डॉलीच्या संबंधातील गोष्टी मीडियाला सांगू शकते. त्यामुळे त्याला काहीतरी कठोर पावले उचलावी लागतील. इथे पुरस्कार सोहळा संपत आला होता आणि मग यजमानांनी मंचावरून घोषणा केली, यजमान, मी खूप भाग्यवान समजतो की मला ही संधी मिळाली आहे. यावर्षी आम्ही पुरस्कार श्रेणीमध्ये एक नवीन पुरस्कार जोडला आहे. हा पुरस्कार फॅशन इंडस्ट्रीमध्ये आणि मॉडेलिंगमध्ये स्वतःसाठी महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येईल. इंडस्ट्री ज्याने सर्वत्र यश मिळवले आहे, आमच्या मॉडेलिंग इंडस्ट्रीची प्रशंसा केली आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी मिरॅकल एंटरटेनमेंटच्या CEO मिस करिश्माला कॉल करू इच्छितो. धन्यवाद श्रोतेहो. कसा वाटला आजचा भाग ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. परत येत आहोत या कथेतील पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.